कशा हातच्या कांकडाला आरसा कशाला पाहिजे? तर होते निवडणुका, बघू ना. पंढरपूरला काय झालं, आम्ही जिंकलो. त्याच्या केसेस वेगळ्या प्रकारच्या होत्या. पण अशा प्रकारचं जर मी उपस्थित असतो तर एक थोबाडीत मारली असती, अशावर तुम्ही जर अटक करता तर संजय राऊत डायरेक्ट कोथळा काढण्याची भाषा करतायत, हिंसाचार, धमकी. तर यावर उद्धवजीने ॲक्शन घेतली पाहिजे, अटक बिटक काहीतरी केली पाहिजे असं माझं मत आहे. पण ते धमकीला आम्ही घाबरत नाही. संजयजी, कोथळा काढण्यासाठी जे हातात घ्यावं लागतं तेवढी तुमच्या दंडामध्ये ताकद आहे की नाही बघा. आम्ही खूप सज्जन माणसं आहोत, पण असे सज्जन नाही की एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करणार. आणि त्यामुळे आम्ही सज्जन माणसं असल्यामुळे मी आज एक वाक्य म्हटलं की हम किसी को टोकेंगे नाही. आमचा स्वभाव नाही लोकांना त्रास देणे. तुम्ही सत्तेच्या माध्यमातून खूप त्रास देताय. आज संभाजीनगरमध्ये जे ऐकले ना ते सगळे मी लक्षात ठेवतोय की कशा पद्धतीने शिवसेनेचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. ठीक आहे, सत्ता तुमची आहे, कालचक्र फिरत असतं. कधी ते खाली असतं वर असतं, खाली असतं वर असतं. आम्ही वर होतो तर आम्ही खाली आलो. तुम्ही तिथे वर बसलेले कायमचे फेविकॉलसाठी चिकटून बसणार नाही आहात. सगळं लक्षात ठेवू, सगळ्याचा हिसाब चुकता करू. आम्ही 5 वर्षाच्या युतीच्या काळामध्ये सरकार असताना असं केलं नाही. आणि हम किसी को टोकेंगे नहीं, यदि किसी ने टोका तो छोडेंगे भी नाही. आमच्या पण दंडामध्ये ताकद असली भाषा करू नका. हां, उद्धवजींनी सुद्धा मुख्यमंत्री असताना दसऱ्याच्या संमेलनात हीच सगळी भाषा वापरली. 23 ऑब्जेक्शनेबल वाक्य त्यांची होती. ती सोशल मीडियात खूप फिरली. पायाखाली घेन, तोंडात गोमूत्र, तोंडात शेण. अरे वा, हे सगळं चाललं. आणि राणेसाहेबांनी थोबाडीत मारली असती, याच्यावर अटक. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने हम करे सो कायदा चाललेला आहे आणि हे काही फार दिवस चाललेलं असं मला वाटत नाही. त्यामुळे शिवसेनेनेच उद्धवजीने विचार करण्याची आवश्यकता आहे. हा काय माझा विषय नाही की नेमके आहेत कुणाचे. ते म्हणतात पवारांमुळे उद्धवजी मुख्यमंत्री झाले. मग कधी उद्धवजींना खुश करणारे म्हणतात की शिवसेनेचं सरकार ज्याचं आहे, मुख्यमंत्री ज्याचा आहे, सरकार असतं. काय चाललंय मला पाहिजे. तुमचे मित्र राजू शेट्टी यांचं नाव आता त्या 12मधून काढल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यावर ते नाराज झाले. कालपासून ते वक्तव्य सुरू आहे. नाही, हा मित्र होते अगोदर. नाही, राजू शेट्टी हे माझे मित्र होते, आज मित्र नाही तसं नाही. राजकारणामध्ये शेवटी तुम्हाला काही निष्ठा जपायच्या असतात, सातत्य जपायचं असतं. सातत्य माणसाला मोठं करतं. आणि त्यामुळे आमची मोदीजींवर श्रद्धा आहे, पार्टीवर श्रद्धा आहे, अमितभाईंवर श्रद्धा आहे, जगतजींवर श्रद्धा आहे. आई वडील मानतो आम्ही त्यांना. रोज उठून त्यांना कोणी काही बोललं तर आम्ही सहन नाही करणार. आणि त्यामुळे सहन न करणं आणि मैत्री नसणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही सहन नाही करणार. आम्ही तर म्हटलं की हे नाही चालणार. पण त्यांचं राज्यपालांच्या यादीतून नाव काढणं वगैरे विषयात मला काहीच माहित नाही. मला काही माहिती पण मला काही माहित नाही आणि मी त्यावर बोलणारा अधिकारी नाही. संजय राऊत यांनी अजून टीका केली भाजपला कोरोना झालाय आणि कोरोना झाल्यामुळे भाजप सत्तेतून गेली. भाजपला कोरोना झालाय ते कंपाऊंडर असल्यामुळे कळलं त्यांना. हां, ते कंपाऊंडर आहेत ना आणि उद्धवजी डॉक्टर आहेत. कोरोना या दोघांशीच बोलतो की कधी पुन्हा सुरू होणार आहे, तो लहान मुलांना होणार का मोठ्या मुलांना होणार. तर बरं, आम्हाला कोरोना झालाय, पुढे काय नाही. त्यामुळे ते काय म्हणतात, आम्हाला कोरोना झालाय तर काय नाही, काय म्हणतात. फार म्हणजे संजय राऊतांनी खूप गहन विश्लेषण केलेलं आहे. असं आहे, भारतरत्न स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती बहुतेक यांनी वाचली नाही. ती घटना इतकी आयडियल आदर्श घटना आहे की ज्या घटनेमध्ये 1000 वर्ष काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे. शेवटी घटना म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सर्व मार्गदर्शन आहे. काही कायदे आहेत, काही मार्गदर्शक तत्व आहेत. तर त्याच्यामध्ये राज्याचे अधिकार काय आहेत, केंद्राचे अधिकार काय आहेत, केंद्राने आपले अधिकार बजावताना कोणत्या कोणत्या तपास यंत्रणा त्यांच्या हाताशी असाव्यात, अशी काही रचना घटनेमध्ये आहे. ती बहुतेक यांना मान्य नाही. पण त्या रचनेप्रमाणेच सीबीआय आहे आणि ईडी आहे आणि ती त्या वेळेला आवश्यकतेप्रमाणे ज्याचं केंद्रात सरकार असतं. अहो, मला राजे असं सांगा, ज्यांच्या मांड्यांना मांड्या लावून हे बसलेले आहेत, हां, ज्या मांड्यांच्या बाबतीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं काही म्हणणं होतं, त्या मांड्यांना मांड्या लावून बसणाऱ्यांनी ह्याच्या आधी त्यांचं सरकार असताना किती वेळा ईडी वापरली आणि किती वेळा सीबीआय वापरली याचं पुस्तक होऊ शकेल.
16 वेळेला काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर 16 वेळेला राष्ट्रपती राजवट आणून लोकशाही मार्गाने आलेली सरकार बरखास्त केली. 7 वर्षात मोदींनी एकही राज्य बरखास्त नाही केलं. लोकांची अटकळ होती की आता बंगाल बरखास्त करतील. केवढा हिंसाचार झाला निवडणुकीनंतर. लोकांची अटकळ होती की राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्याला हातल्यानंतर ते म्हणाले माझी कार्यपद्धती नाही. 16 वेळेला काँग्रेसने राष्ट्रपती राजवट लावली. त्याला झोपा काढवते ना काय. ते शिवसेना आणि भाजपकडून दंड कोबाडी दममार वगैरे वगैरे सगळं चालू आहे गेल्या काही दिवसांपासून. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं मात्र कुठल्याही याच्यामध्ये पडत नाही. ते मजा बघतायत. त्यांचा गेम सक्सेस होतोय आणि त्यांचा गेम सक्सेस होतोय हे उद्धवजींना लक्षात येत नाही. आणि आमच्या लक्षात येऊन आमचा काही रोल नाहीये. त्यांच्या लक्षात येऊन त्यांनी म्हटलं पाहिजे हे फार झालं आम्हाला काय उल्लू समजतं काय. तसं उद्धवजी म्हणत नाहीत. खुर्चीचा मोह आहे त्यांना. का लक्षात येत नाही त्यांच्या इतकं सगळं खुर्चीचा मोह. 56 वर मुख्यमंत्री कोण देणार हो. 56 वर मुख्यमंत्री हो देणार का भारतीय लोकशाहीमध्ये. चलायचं तुम्ही आता मित्रांची यादी सांगितली तुमच्या त्या मित्रांच्या यादीमध्ये मनसे पण राहील भविष्यात तर तुम्ही नाही. आता तरी असा काही विचार नाहीये. एक तर मी अतिशय धाडसाने एक विश्लेषण करेन की नोव्हेंबरमध्ये पहिल्या निवडणुका आहेत नगरपालिका. फेब्रुवारीमध्ये महानगरपालिका आणि साधारणतः एप्रिलमध्ये झेडपी आहेत. बहुधा ओबीसी पॉलिटिकल रिझर्वेशनमुळे ह्या सगळ्याच निवडणुका आता पुढे जाणार. कशाला एवढं लवकर चर्चा करायची. आता विरोधक म्हणून संघर्ष करायचा. पहिली पायरी होती का कुठली नाही. माझी राजसाहेबांची भेट हा एक ऍक्सिडेंटली झाली. नाशिकला तेही प्रवासाला होते मी होतो. प्रवासात असूनही काही आम्ही एकत्र भेटलो नाही. आणि ज्या वेळेला ते निघाले आणि माझा प्रवास अजून कंटिन्यू होणार होता त्यावेळेला आम्ही समोरासमोर आले त्यावेळेला चल चहा येऊ म्हटलं मला खूप घाई आहे हो. म्हणाले घरी ये चहा प्यायला. मी गेलो घरी चहा प्यायला. तुम्ही बोलवलं तर तुमच्याकडे पण येणार. शहरात आला रचनेसंदर्भात भेटीगाठी केल्यात काही भावी नगरसेवकांची असं कळतंय. तर शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद शहरात कमी आहे. तुम्हाला असं वाटतं निवडणुकीनंतर दिसेल. मागच्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असल्यामुळे ती ताकद होती. आता शिवसेनेबरोबर लढायचं म्हणजे मोठं आव्हान असणार आहे. त्याच्याकडे कसं असं तुम्हाला वाटतं. नाही तुम्हाला निवडणुका अहो 5 वर्षापूर्वीची बीजेपी आणि 5 वर्षांनंतर बीजेपी फरक आहे एक. युतीमध्ये मनाविरुद्ध अनेक जागा सोडत होतो आम्ही क्रमांक 2 आणि क्रमांक 3 म्हणजे आता कशा हातच्या कांकडाला आरसा कशाला पाहिजे. होते निवडणुका बघू ना. पंढरपूरला काय झालं आम्ही जिंकलो. 6,500 गावामध्ये सरपंच आमचे झाले तिघे एकत्र असताना. पंढरपूरला अख्खं मंत्रिमंडळ येऊन बसलं होतं. काय फरक पडला. त्याच्यानंतर कृष्णा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सहकारी साखर कारखाना 13 लाख क्रशिंग आहे. 21 पैकी 21 जागा आल्या. पृथ्वीराज कदम बसले होते. पतंगरावचे चिरंजीव विश्वजित आमचे पृथ्वीराज बाबा होतेच. काय फरक पडला. ठाणे जिल्हा एकनाथ शिंदेचा जिल्हा मध्यवर्ती बँकेत 21 पैकी 17 जागा आमच्या आल्या. त्यामुळे तुम्ही म्हणजे आम्ही अधिक काम करावं यासाठी तुम्ही मला उचकवत असाल तर फार चांगलं. असे निर्णय मी करत नसतो. आमच्याकडे काय आमच्याकडे एकाची पार्टी नसते. बाकी सगळ्या पार्टी राजसाहेबांची पार्टी एकट्याची काय कोणाला विचारण्याचं कारणच नाही. शिवसेनेचं तर दिसलंच आपल्याला की सगळ्या शिवसैनिकांना आत्ता मी तुम्हाला एक काम देतो. रिसोर्सेस पुरवतो. तुम्ही एकदा जरा 100 मी नावं सांगतो त्या मोठ्या शिवसैनिकांचा अंदाज येते. म्हटलं की आता काय करणार. त्यांनी निर्णय केला म्हणजे काय विचारून निर्णय केला नाही. आमची एकमात्र पार्टी अशी आहे की ज्याच्यामध्ये टीमवर्क आहे. आमची वेगवेगळ्या लेयर्स आहेत. त्याच्यामध्ये आमची टॉपची महाराष्ट्राची लेअर 9 जणांची आहे. सगळे म्हणून निर्णय करतात. समृद्धीचा प्रश्न आहे. तुमची महत्वाकांक्षी तो प्रकल्प होता फडणवीस सरकारचा तुमचा. आता तो पूर्णत्वास जातो. थोड्या दिवसामध्ये हे सुरू झाल्यानंतर एकाच वेळेस 1157 रुपयाचा टोल भरावा लागणार आणि त्याचं पेट्रोल डिझेल आणि ते टोल सगळं पाहता विमानानं जाणं नागपूर औरंगाबाद करणं परवडेल.
कसं पाहता याच्याकडे काय केलं पाहिजे ही सर्वसामान्य लोकांचं स्वप्न बनलेलं दिसत नाही. असं आहे की जर सुविधा बघा ऑप्शन्स आहेतच ना. समृद्धी मार्ग चालू केला आणि सगळे ऑप्शन बंद करून टाकले असं झालंय का. मुंबई पुणे ज्यावेळेला सुपर एक्सप्रेस वे झाला त्यावेळेला टोल सुरू झाला. परवडत नाही अशांसाठी एक चालूच राहिला. शेवटी सुविधा हव्या असल्या तर 65,000 कोटी रुपये समृद्धी मार्गाला ॲक्विजिशन सहित खर्च आला. तर तो खर्च भरून काढताना कुठल्याही राज्याला अशा प्रकारच्या टोलच्या माध्यमातूनच त्याची वसुली करावी लागेल. तर एवढा पैसा विकासासाठी बाहेर काढण्या इतका महाराष्ट्राच्या बजेटचा साईज नाही आहे. आता त्यात लोकांना असं वाटलं की मग या रस्त्याने आम्ही जाणार नाही. त्यांना ऑप्शन्स आहेत पण म्हणून टोल नाही. आता अर्थात मी महाराष्ट्राचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना महाराष्ट्र पीडब्ल्यूडीचे सगळ्या रस्त्यांचे टोल काढून टाकले पण ते अमाऊंटही छोटे होते. ते वर्षाला 400 कोटी रुपयाची रिएम्बर्समेंट आम्हाला द्यायला लागायची ज्यामुळे स्मॉल व्हेकल्सना फ्री झालं. पण ह्यांनी जर स्मॉल व्हेकल्सना तरी किमान फ्री दिलं तर वर्षाला यांना ॲज पर माय नॉलेज एक 2-2.5 करोड रुपये द्यावे लागतील वेगवेगळ्या टोल नाक्यांवर रिएम्बर्समेंट म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की चांगले रस्ते हवेत, चांगल्या सुविधा हव्यात. तर अशा काही गोष्टी ह्या थोड्याशा गृहीत आहेत का ते एरवी सरकारनेच केल्या पाहिजेत का तर त्याचे साईज जे आहेत ते सरकारला झेपणारे नसतात. चला मला बैठक आहे आमची बसलेत लोक. विरोधक आणि ओबीसी नेत्यांचा असा आरोप आहे की जातनिहाय जनगणना जी आहे ते भाजपला सोयीनुसार होत आहे. भाजप सत्तेत असला तर तो टाळतो आणि विरोधात असला तर जातनिहाय जनगणनेची मागणी करतो. असं काही नाही. महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 सरकार असताना महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडून ही मागणी केलेली आहे की ओबीसीचं सेन्ससमध्ये वेगळी गणना झाली पाहिजे. असे दुतोंडीपणा जे आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीला जमतं. शिवसेनेला त्यातलं काही कळतच नाही. शिवसेनेला मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण यातलं काही कळतच नाही. ते टाका बघत असतात. मग यातले चालू कोण तर राष्ट्रवादी. ते बरोबर त्यावेळेला भुजबळ म्हणणार केंद्राने सेन्सस दिला पाहिजे. अरे बाबा तो नाही सेन्ससचा विषय आहे. मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगू का हे काय प्रकरण आहे. समजा संभाजीनगर शहरामध्ये ओबीसीचं शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण गेलेलं नाही. त्यामुळे ओबीसीना तुम्ही अदर बॅकवर्ड नाही आहात असं न्यायालयाने म्हटलं नाही. न्यायालयाचं एवढंच म्हणणं आहे की त्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या शेवटी 2 रिझर्वेशन्स असतात. एक कॉन्स्टिट्युशनल आणि एक स्टॅट्युटरी. एससी आणि एसटी हे कॉन्स्टिट्युशनल आहे जे घटनेत आहे आणि बाकीची रिझर्वेशन ती स्टॅट्युटरी असतात कायद्याने असतात. न्यायालयाचं एवढंच म्हणणं आहे की कायद्याने दिली जाणारी रिझर्वेशन ही 100ला 50 असतात. मग त्या शहराचं एकदा तुम्ही 100ला 50 प्रमाणे म्हणजे उदाहरणार्थ इथे समजा 27% असेल तर 54% ओबीसी आहे का असं बघा. औरंगाबाद महानगरपालिकेने घरफळा डिपार्टमेंट ज्यांना गल्ल्यातले घर नंबर माहिती असतात तर 3 दिवस कामाला लावलं. हा डाटा पूर्ण होईल. 3 दिवस लावायचं. काय करायचं मतदार यादी घेऊन जायचं. हां काय म्हणा पाटील ओबीसी हो सर्टिफिकेट टाका 1 2 3 सगळा घरफळा डिपार्टमेंट कामाला 3 दिवसात औरंगाबादचा डाटा एकत्र येईल. त्यातून काय निर्माण होईल की शहरामध्ये ओबीसी पॉप्युलेशन 54% आहे का 50% आहे का 45% आहे. त्याच्यानी मग हा सुप्रीम कोर्टाचा आग्रह आहे. लक्षात आलं का. मी सोप्या शब्दात मांडलं. यातलं काही शिवसेनेला कळत नाही. रकट भाजप आमदार वंदा म्हात्रे यांनी असं म्हटलेलं आहे महिलांना पक्षामध्ये होत नाही. याबद्दल असं आहे आमच्याच पक्षामध्ये इतक्या ओपनली आपल्या मनातले प्रश्न मांडता येतात आणि ते ऐकण्याची व्यवस्था आहे त्याच्यावर उत्तर काढण्याची व्यवस्था आहे. वंदनाताईंना आम्ही सांगू किंवा लोकल लेवलला तुम्हाला एखादा अनुभव आला तर त्याला तुम्ही स्टेट लेवलला नेण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत. महाराष्ट्राच्या 48 लोकसभांमध्ये सगळ्यात जास्त महिला प्रीतमताई आणि रक्षाताई सगळ्यात जास्त महिला या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. मग भारतीय जनता पार्टी महिलांना अन्याय करणे कसे होईल. लोकल लेवलला त्यांचे काही अनुभव असतील ते ऐकण्याची देवेंद्रजी आणि वंदाताई यांचा खूप चांगला संवाद आहे. देवेंद्र त्यांच्याशी बोलतील.
आपण एक प्रश्न कोणासाठी घेऊ? कोण म्हणाले? संजय राज्यपालांना त्यांनी जे म्हटलं ते उद्धवजींना मान्य असेल तर इट्स ओके. राज्यपाल हे संविधानिक दृष्ट्या राज्याचे प्रमुख असतात. ते देतात शपथ मुख्यमंत्र्यांना. ते देतात. मुख्यमंत्री देत नाही राज्यपालांना. ते देतात शपथ हायकोर्ट जजला. ते देतात शपथ लोकायुक्ताला. कॉन्स्टिट्युशनल इज द हेड ऑफ स्टेट. अशाला जर अशा प्रकारे शब्द वापरले असतील त्यांच्यावर कलम दाखल करून अटक केली पाहिजे. काय म्हणला? काय म्हणला तो? यांनी खूप महत्वाचा मुद्दा काढलाय. आता मला बोलायलाच लागेल. यांनी खूप महत्वाचा मुद्दा. बसा 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 बसा. मला यांचं अभिनंदन करायचं आहे की तुम्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि प्रिंट मीडियाला ज्या विषयाला उचलून धरावं असं वाटलं नसेल काही कारणामुळे तो याने उचलला. तो आहे करुणा मुंडे. माझा वारंवार प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या जनतेला की महाराष्ट्राची संस्कृती ओपनली एखाद्याने एका बाईबरोबर माझे 15 वर्ष संबंध होते आणि माझ्यापासून त्या बाईला 2 मुलं झाली असं म्हटल्यानंतर महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये एक मंत्री जाऊ शकतो. हे कल्चर महाराष्ट्राचं आहे का? याचा महाराष्ट्रातल्या जनतेनेच उत्तर द्यावं. आणि त्यामुळे करुणा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्राच्या देशाच्या घटनेमध्ये 2 विवाहांना परवानगी नाही. कधीपासून 2 विवाहांना परवानगी मिळाली? अशा प्रकारच्या अनौरस मुलांना तोपर्यंत तुम्ही विवाह करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं आडनाव लावू शकत नाही. मग अशा वेळेला अफिडेव्हिटमध्ये तुम्ही लिहिलंय का की मला 2 बायका आहेत म्हणून? ते 2 बायका आहेत म्हटले पहिले जेलमध्ये जा. काय चाललंय काय? हम करेसो कायदा म्हणजे किती चाललेलं आहे? ती करुणाताई मुंडे रोज उठून कंठशोष करते आहे. कोणी प्रेसवाले तिच्याकडे बघायला तयार नाही आहेत. उद्धवजींना ऐकू येत नाही. पवारांना ऐकू येत नाही. पवार साहेबांचे आमचे काही मतभेद असतील पण आमचं पवार साहेबांबद्दल म्हणणं असं आहे की त्यांनी आयुष्यामध्ये अन्याय सहन केला नाही. मग असं असताना त्यांना धनंजय मुंडे करुणा मुंडे हे प्रकरण कळत नाहीये. करुणा मुंडेचा आवाज ऐकू येत नाहीये. सुप्रियाताई येत नाहीये. नीलमताई गोरेंना येत नाहीये की ज्या महिलांच्या प्रश्नाची भांडतात. का डोळे बंद केले, कान बंद केले? लाल मातीतली कुस्ती म्हणजे